मिथुन राशीचा पती आणि कन्या राशीची पत्नी. एकाला झाकावे आणि दुसऱ्याला काढावे इतकी समानता, एकरूपता या जोडप्याच्या विचारांमध्ये आढळते. मिथुन राशीचा पती आणि कन्या राशीची पत्नी म्हणजे नदी आणि धबधबा. नदीचे पाणी उंचावरून पडले की धबधबा होतो आणि हाच धबधबा पुन्हा नदीला मिळतो. यांना एकत्र बोलताना, वावरताना पाहिले की एकमेकांची प्रतिबिंबेच जणू वावरत आहेत असा भास होतो. दोन्हीही बुधाच्या राशी असल्याने सतत गप्पा, हसणे, विनोद, चुटकुले सांगणे, चित्रपट पाहणे, मैफिली, नाटके यांचा रसिकतेने आस्वाद घेणे, अशा प्रकारचे हसत खेळत मधुर संबंध जपणारे सुखी दाम्पत्य जीवन हे जोडपे जगत असते. कन्या राशीची पत्नी तिच्या चोख, हिशेबी स्वभावानुसार संसाराची आर्थिक गणिते बरोबर सोडवत असते. शिल्लक रक्कम पतीला कळू न देता साठवत असते. मुलाबाळांचे शिक्षण, लग्न यासाठी ती पहिल्यापासून 4 पैसे बाजूला काढून ठेवत असते. मिथुन राशीचा पती हसवून, गोड बोलून तिचे मन हलके करत असला तरी खरी संसाराची जबाबदारी कन्या राशीच्या पत्नीलाच पार पाडावी लागते. विसरलोच की मी, मला तू कधी बोलली होतीस की ते तुमचे अमुक तमुक आणायचे आहे म्हणून. बघूया देऊ की नंतर. दुरुस्तीसाठी माणसेच मिळत नाहीत अशी सबबी मिथुन राशीच्या पतीच्या तोंडी कायम असतात. यावर कन्या राशीची पत्नी फणकारून म्हणते, संसार काय मला मेलीलच आहे वाटतं, तुम्ही आपले मोकळे विसरलो म्हणून झालं. त्यावर मिथुन राशीचा चतुर पती लगेच म्हणेल, अगं तू माझी अर्धांगिनी आहेस ना, त्यामुळे मी केले काय की तू केले एकच आहे. तू अशी व्यवस्थित असतेस ना, म्हणून मी कसा सुटलोय बघ निश्चिंतपणे. हे ऐकून पत्नीचा चेहरा फुलून येतो. घरी न कळवता मित्रांना घेऊन येणे ही मिथुन राशीच्या पतीची सवय सरावाने कन्या राशीच्या पत्नीच्या अंगवळणी पडलेली असते. आयत्या वेळी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत, आदरातिथ्य करण्यात ती कसलीही कसूर ठेवत नाही. मिथुन राशीच्या पतीचा चंचलपणा, बोलघेवडेपणा, लहरीपणा हा कन्या राशीच्या पत्नीला कधीही त्रासदायक होत नाही. उलट तिची करमणूकच होत असते. आवडीनिवडी, खाण्यापिण्यातला चोखंदळपणा, वाचनाची आवड, कलांची आवड, गप्पा, हास्यविनोद या बाबतीतली एकसारखी समानता यामुळे यांचे आयुष्य हे एक सुंदर गाणे होऊन जाते, ज्याची सुरुवात धिम्या लयीतून होते आणि हळूहळू लय, ताना, आलाप एकमेकांच्या हातात हात गुंफून वेगवेगळे फेर घेतात व सुंदर कलाकृती निर्माण होते, जी बघणाऱ्याच्या आणि ऐकणाऱ्याच्या मनात दीर्घकाळ रेंगाळत राहते. हे जोडपे एकमेकांच्या गुणदोषासकट स्वीकारते आणि खूप चांगले आयुष्य जगते.